विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपसोबत जात असल्याचं क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। आतापर्यंत बीड मतदारसंघामध्ये हेमंत क्षीरसागर यांची संदीप क्षीरसागर यांना साथ राहिली, मात्र आता सख्या भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना राजकीय आव्हान मिळणार असं चित्र आहे। बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी संदीप क्षीरसागर आहेत, त्यांचेच भाऊ आपल्या सोबत आहेत। सकाळीच मी वर्तमानपत्रामध्ये बातमी बघितली भाजप प्रवेशासंदर्भात। आता आम्ही विचाराधीन आहोत, सगळे मित्रपरिवारचं चाललंय आमचं, पण आता श्रेष्ठीसोबत कसा ताळमेळ होईल आता काही दिवसात त्याचं चित्र स्पष्ट होईल। आता बाकीचं मी तुम्हाला सगळं पिक्चर क्लिअर झाल्यावर आपण बोलू। पण भैया 40 वर्षांपासून तुमच्याकडे नगरपालिकेची सत्ता होती आणि अशातच आता तुम्ही भावालाच आव्हान देताय असं दिसतं याच्यावरून। नाही, भावाला आव्हान द्यायचं याच्यात काही मला वाटत नाही आव्हान काही राहील, परंतु विकासाच्या दृष्टीनं सर्वत्र आता देश पातळीवर राज्य पातळीवर आणि गाव पातळीवर आता भाजपचं वातावरण दिसतंय आणि नगरपालिकेच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर हा आमचा प्रयत्न असणार। याच्यात शह कुणाला द्यायचा किंवा नाही अशातला काही प्रकार नाही। भाजपा निवडताय, नेमकं काय कारण आहे? मी आत्ताच सांगितलं विकासाच्या दृष्टिकोनातून ते आता श्रेष्ठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व राज्याचे मंत्री पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली विकास होऊ शकतो, पण एकतर्फी कसं आता या सामोरे जाता येईल आता ही श्रेष्ठीची ताळमेळ बघूनच ते ठरवून आम्ही सांगतो। कॅमेरामन प्रमोद जोशीचा विकास यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सध्या त्यांच्या पक्षामध्ये काही प्रवेश होत आहेत। आपण थेट या कार्यक्रमात जाऊया।